सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 59 आणि 60. भाग 59. निराशेचे काळे ढग. त्यानंतर जवळपास 15 दिवसांनी ती घटना घडली. त्या दिवशी तिसरे प्रहरी अनपेक्षितपणे घरी आलेला हरिहर अगदी एकदम थकल्यासारखा ओट्यावर टेकला. हातातलं काम सोडून सर्वजया त्याच्याकडे धावली. काय झालंय, असे का बसलात म्हणून विचारू लागले. परंतु हरिहरचे डोळे पाहताच तिचे प्रश्न तिच्या तोंडातच राहिले. त्याचे डोळे रक्त उतरल्याप्रमाणे अगदी लाल जर्द दिसत होते. हात लावून पाहिलं तर त्याचं अंग तापानं जणू जळत होतं. सर्वजयानं हळूवारपणे त्याला अंथरुणाजवळ नेऊन त्यावर निजवलं. बाळ अपू, अपू कुठे आहे? हरिहर विचारत होता. अपू होय, आता येईलच एवढ्यात. तो बहुतेक वर त्या नंदोबाबूंकडे बसला असेल. कदाचित ते दोघं त्यांच्या दुकानात असतील. खरं म्हणजे अपू नंदोबाबूंच्या दुकानात नव्हता, तर त्यांच्या गॅलरीत बसून वाचनात गढून गेला होता. नंदोबाबूंच्या घरात त्याला पुस्तकांनी भरलेलं कपाट सापडलं होतं आणि वेळ मिळेल तेव्हा तो हमखास तिथं जाऊन वाचत बसायचा. नंदोबाबू हा थोड्या वेगळ्या प्रकारचा माणूस होता. तो रोज छान छान कपडे घालायचा, केसांना तेल लावून त्यांचा चापून चोपून भांग पाडायचा आणि अंगावर अत्तर नावाचं कसलंसं सुगंधी तेल शिंपडून फिरायला जायचा. एके दिवशी अपूच्या हाताला त्याने अत्तराचा एक थेंब लावला. खरोखरच सगळं वातावरण त्या वासानं सुगंधित होऊन गेलं होतं. असंच एके दिवशी अपू संध्याकाळी पुस्तक वाचायला म्हणून त्यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यानं पाहिलं की नंदोबाबूंनी कपाटातून कसलीशी बाटली काढली आणि त्यातलं तपकिरी रंगाचं औषध ग्लासात ओतून पिऊन टाकलं. अपू आपल्याकडे बघतो आहे हे पाहून त्यांना फारच राग आला होता. आणखी एके दिवशी असंच घडलं. त्यांच्या खोलीत कोणीतरी अनोळखी स्त्री असल्याचं अपूला दिसून आलं. त्या दिवशी नंदोबाबूंनी अपूला जवळपास हाकलूनच लावलं होतं. कधीकधी नंदोबाबू असे का वागतात हेच अपूला उमजत नसे. नंदोबाबू अपूला नेहमी त्याच्या आईविषयी विचारत, आईकडून पान करून आण म्हणून सांगत. अपूही येऊन नंदोबाबूंसाठी पान करून दे म्हणून आईची मनधरणी करायचा. खरं म्हणजे नंदोबाबूंचा त्या मागणीमधील गर्भित अर्थ त्याला मुळीच माहीत नव्हता. त्याचप्रमाणे खेड्यातून आलेल्या साध्या भोळ्या सर्वजयालाही त्यातलं इंगित माहीत नव्हतं. शहरी लोकांच्या वागण्यातील अशा खाचाखोचा खेड्यातल्या साध्या भोळ्या माणसानं कुठून कळणार? अपू म्हणायचा, आई, नंदोबाबू चांगले गृहस्थ आहेत. ते नेहमी माझ्याकडे तुझी विचारपूस करतात. विचारपूस करत असतात? काय विचारतात? म्हणतात, आईला म्हणावं मी विचारपूस केली होती. आणि बरं का गाई, ते फार चांगले गृहस्थ आहेत. बरं बरं, करू दे विचारपूस. आणि काय रे गाढवा, तू सारखा तिथं कशाला म्हणून जाऊन बसतोस? काही दिवसांनी हरिहरचा ताप थोडा कमी झाला. एके दिवशी शाळेतून आलेल्या अपूला पाहून हरिहर म्हणाला, अपू, बाळ असं माझ्याजवळ ये, बैस. हरिहरजवळ बसून अपूनं शाळेतल्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, बाबा, शाळेत जाऊन मला आता 2 महिने झाले. एवढ्यात माझ्या सगळ्यांशी ओळखीसुद्धा झाल्या. मी वर्गात पहिला असल्याने सर्वात पहिल्या बाकावर बसतो. आणि बरं का बाबा, आमच्या शाळेचा अंक निघणार आहे आणि त्यात छापण्यासाठी मी माझी एक गोष्ट देणार आहे. ही पहा, मी मनानं लिहिले आणि गुरुजींनी सांगितले की ही गोष्ट माझ्या नावानिशी छापली जाईल. पण त्यासाठी 2 रुपये वर्गणी द्यावी लागणार आहे. तेवढी मला द्याल ना बाबा? हरिहरचं हृदय अभिमानानं आणि वात्सल्यानं भरून आलं. अगदी उत्सुकतेनं त्यानं तो गोष्टीचा कागद हातात घेतला. अपूसुद्धा लिहू शकतो नव्हे, त्यानं काही लिहून ठेवलं आहे हे त्याला माहीतच नव्हतं. अपू, तू हे लिहिलंस? मला माहीतच नव्हतं. हो बाबा, मीच लिहिलंय. मी खूप गोष्टी लिहिल्यात. भूतांच्या, राजकन्यांच्या, अशा खूप गोष्टी. आपण गावाकडे होतो ना, तेव्हा मी रानुदीच्या वहीत खूप खूप गोष्टी लिहून ठेवल्यात. अपूनं लिहिलेली ही गोष्ट शिकारीसाठी बाहेर पडलेल्या एका राजपुत्राविषयीची होती. गोष्ट वाचून झाल्यावर त्या गोष्टीची रचना खरोखरच फार चांगली झाली असल्याचं हरिहरच्या लक्षात आलं आणि ते पाहून त्याला फार आनंद झाला. परंतु ते सगळं खरं असलं तरी सर्वजयाला मात्र 2 रुपये देण्याची कल्पना मुळीच आवडली नाही. एकतर सध्या घरखर्च चालवणं फारच कठीण झालं होतं. तशात हरिहर आजारी पडलेला
आणि उत्पन्न म्हणावं तर कुठलंही नाही. अशा परिस्थितीत 2 रुपये द्यायचे म्हणजे मूर्खपणाच ठरणार होता. तरीही हरिहर म्हणाला, "असू दे, दे त्याला. अगं, माझ्या बाळाची गोष्ट छापली जाणार आहे. मी बरा झाल्यावर खूप पैसे मिळवीन. काळजी करू नकोस. हे बघ, देवळातलं काम निश्चित आहे. तिथले 10 रुपये तरी हमखास मिळतील." त्यानंतर 2 दिवसांनी अपू खिन्न आणि निराश मनस्थितीत घरी आला. ओठ लांबवून तो हरिहरला म्हणाला, "बाबा, त्याचा काही उपयोग नाही. अंक छापणाऱ्यांनी फारच पैसे मागितलेत. आणखी निदान 4 रुपये दिल्याखेरीज आपली गोष्ट." हरिहरनं अपूकडे पाहिलं. त्याचा नाराज झालेला चेहरा हरिहरला पाहवेना. थोडी विचारपूस केल्यावर तो म्हणाला, "बाळ अपू, तुझी आई जवळपास कुठे आहे का ते पहा बरं." अपूनं नाही म्हणून सांगताच उशी खालून किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढून तो अपूच्या हातावर ठेवत हरिहर म्हणाला, "हे पहा, मी माझे कागद आणि टाक ठेवतो ना, तो पेटारा उघड. तिथं कोपऱ्यात थोडे पैसे असतील." अपू कुलूप उघडून पेटारा धुंडाळू लागला. हरिहर आपल्या मायाळू डोळ्यांनी अपूच्या तोंडाकडे पाहत होता. एकीकडे मुलाविषयीच्या ममतेनं त्याचं हृदय भरून आलं होतं, तर त्याचवेळी दुसरीकडे अनामिक दुःख जाणीवेनं त्याचं मन व्याकुळ झालं होतं. या क्रूर जगात जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षासाठी त्याची बुद्धी अजून परिपक्व झालेली नाही. तो अजून किती निरागस आणि सालस आहे. तो अजून बाळच आहे म्हणा ना. त्याच्या भिव्या, त्याचा चेहरा अगदी त्याच्या आईसारखाच आहे. अगदी हुबेहूब प्रतिकृतीच. सर्वजया लग्न होऊन घरात आली तेव्हा त्याच्याच वयाची होती. अगदी अशीच निरागस आणि सालस. विचार करता करता हरिहरला एकदम गलबलून आलं. त्याचे डोळे आसवांनी भरून आले. अपूचा तो निरागसपणा वसंत ऋतूत फुटलेल्या नव्या टवटवीत पालवीप्रमाणे मनाला मोहवून टाकायचा. आनंदाने उजळलेला त्याचा चेहरा पाहून सकाळी उजळलेल्या निळ्या आकाशाची आठवण यायची. आणि त्याच्या निळसर झाक असलेल्या मोठमोठ्या डोळ्यात अपूची स्वप्न नव्हे तर हरिहरच्या तरुणपणातल्या आशा आकांक्षा सामावलेल्या असायच्या. "बाबा, इथं 4 रुपये आहेत." पैसे सापडताच अपू कुजबुजला. कधीतरी अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून हरिहरनं ते पैसे राखून ठेवले होते. त्याबद्दल सर्वजयाला सुद्धा काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे ते पैसे अपूला देताना त्याने हायगय केली नाही. "घे ते आणि वर्गणी देऊन टाक. परंतु बाळ, आईला यातलं काही सांगू नकोस बरं." हरिहर म्हणाला. मोठ्या आनंदानं अपू म्हणाला, "आता गोष्ट छापून येईपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल. ती छापून येताच ती तुम्हाला दाखवायला आणीन. आणि बरं का बाबा, गोष्टीवर ते माझं नावसुद्धा छापणार आहेत. बहुतेक पुढच्या मंगळवारनंतर तो अंक छापून येईल." दुसऱ्या दिवशी हरिहरचा ताप आणखीच वाढला. ते पाहून घाबरून गेलेल्या सर्वजयानं अपू करवी नंदोबाबूंना बोलवणं पाठवलं. निरोप मिळताच ते आले. डॉक्टरांना बोलावलं पाहिजे असं सांगून ते गेले आणि डॉक्टरांना सोबत घेऊनच आले. हरिहरची प्रकृती पाहून डॉक्टर म्हणाले, "त्यांना थंडीची बाधा झाली आहे. याला ब्रॉन्कोनिमोनिया म्हणतात. या आजारात फार काळजी घ्यावी लागते. त्यांना असल्या अंधाऱ्या आणि कोंदट ओल्या खोल्यांमध्ये ठेवून उपयोगाचे नाही." पण ते असो. बाळ, माझ्या दवाखान्यात एक बाटली घेऊन ये. मी थोडं औषध देतो." अपू लगेच बाहेर पडला आणि दशाश्वमेध घाटावर असलेल्या त्या दवाखान्यातून औषध घेऊन आला. परंतु त्या औषधाचा काहीच गुण आला नाही. दिवसेंदिवस हरिहरची प्रकृती आणखीच बिघडत गेली. घरात होते नव्हते ते सगळे पैसे औषधं आणि डॉक्टरांच्या बिलात खर्च होऊन गेले. डॉक्टर म्हणाले, "ते फारच अशक्त झाले आहेत. त्यांना दिवसाला किमान 2 पाऊंड दूध दिलं पाहिजे." आणि एवढं सांगून त्यांनी 4 रुपये किमतीचं एक टॉनिक लिहून दिलं. नवं गाव, जवळपास आपलं म्हणावं असं कोणी नातेवाईक नाही की हितचिंतक नाही. मनाला धीर द्यायचा म्हटलं तर किती द्यायचा. त्या वातावरणात एकलकोंडी झालेली सर्वजया फारच अस्वस्थ चित्त होऊन गेली. निराशेचे काळे ढगच जणू चहूबाजूनी ओथंबून आले होते. सगळीकडे गर्द अंधाराखेरीज काहीच दिसत नव्हतं. वरच्या मजल्यावरील गॅलरीतून सरळ पाहिलं तर सर्वजयाच्या स्वयंपाकघरात काय चाललंय ते सगळं स्पष्ट दिसायचं. नंदोबाबू तिथं उभं राहून सारखे निहाळत असायचे. शिवाय हरिहर आजारी पडल्यापासून ते अधिकच धीट झाले आहेत हे सर्वजयाच्या लक्षात आलं होतं. काही ना काही निमित्त काढून ते सारखे खाली येत. यापूर्वी ते अपूमार्फत काय ते सांगत असत.
परंतु आता ते सरळ घरात येऊन सर्वजयाशी बोलण्याचा प्रयत्न करीत. त्यांचा हेतू सुरुवातीला सर्वजयाच्या लक्षात आला नाही. उलट त्यांनाही कोणी नाही आणि शिवाय ते आपल्याला प्रसंगी मदत करतात म्हणून सर्वजयाला त्यांच्याविषयी आदरच वाटायचा. परंतु त्यांचं ते वर्तन आणि प्रवृत्ती पाहून सर्वजयाला फारच दुःख झालं. तिला ते मुळीच आवडलं नाही. ते वरचेवर फारच सलगी दाखवू लागले होते आणि अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत होते. ते रोज रोज पानांचा जुडगा आणून देत आणि विडे तयार करून द्या म्हणून सांगत. विडे तयार झाले की सरळ सर्वजयाच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करीत. जणू ते तबकात ठेवण्या इतकाही धीर त्यांना उरलेला नसे. खरं म्हणजे हे चुकीचं होतं. सर्वजयाला असा अनुभव कधीच आला नव्हता. एवढंच नव्हे तर विडे घेताना तिच्या हाताला स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करीत. अपू तर काय, कधी घरी म्हणून नसायचाच. हरिहरकडे पाहिलं तर तो असा बेशुद्धावस्थेत असल्यासारखा झोपून असायचा आणि हा गृहस्थ सारखा असा घरात येत होता. असाच एकदा येऊन तो म्हणाला, "हे पहा, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मुख्य म्हणजे भिवू नका. अपू घरी नाही म्हणून काळजीचं काहीच कारण नाही. काही लागलं तर वर या, मी तिथंच असतो. बरं, मला थोडा चुना देता? नको नको, फार त्रास घेऊ नका. फक्त तुमच्या बोटावर घ्या. मी मला पाहिजे तेवढा घेईन म्हणजे झालं." हरिहरला थोडं बरं वाटलं तर तो आजूबाजूला पाहत अपूची चौकशी करायचा. "बाळ अप्पू कुठं आहे? कुठं आहे तो? तो आता येईलच एवढ्यात. त्या मूर्ख पोरानं तर असा उच्छाद मांडलाय. खरं तर त्याने थोडा वेळ तुमच्याजवळ बसलं पाहिजे. पुन्हा घाटावर भटकायला गेला असेल, आणखी काय?" सर्वजया सांगायची. अपू घरी आल्यावर त्याची चांगलीच खरडपट्टी निघायची. संतापून सर्वजया म्हणायची, "काय रे मूर्खा, तुला थोडा वेळ त्यांच्याजवळ बसायला काय होतं? ते सारखे विचारत असतात, बाळ अपू कुठं आहे, बाळ अपू कुठं आहे, आणि अपू बाळाला त्यांची किती काळजी आहे ते दिसतंच आहे." शर्मिंदा झालेला अपू मग हरिहरजवळ जाऊन बसायचा. परंतु थोड्याच वेळात पुन्हा त्याची चुळबुळ सुरू व्हायची. बाहेर पळून जाण्यासाठी पाय शिवशिवू लागायचे. केव्हा एकदा त्या अंधाऱ्या आणि कोंदट खोलीतून बाहेर पडून खेळायला पळता येईल असं त्याला होऊन जायचं. एखाद्या कोंडून ठेवलेल्या खारोटीसारखी त्याची अवस्था होऊन जायची. त्याला वाटायचं, मलाही खेळायला जावंसं वाटतं, हे यांना समजत कसं नाही? आजही तसंच झालं. अपूची पुन्हा तीच चुळबुळ सुरू झाली. परंतु आज इतकी खरडपट्टी निघाली होती की शर्मिंदा झालेल्या अपूला उठून जाणं शक्य झालं नाही. तो तसाच बसून राहिला आणि मग हळूहळू संध्याकाळच झाली. भाग 60. दुर्दैव कोसळलं. एके दिवशी अपूला जवळ बोलावून घेऊन सर्वजया म्हणाली, "गावात सुरू असलेली अन्नछत्र कोण चालवतं याची तुला कल्पना आहे?" "नाही," अपू म्हणाला. "मला वाटतं तू अजून तिथं कधीही जेवला नाहीस, नाही का? त्याचं काय आहे, बनारसमध्ये आल्यावर त्या अन्नछत्रांमध्ये जेवावं लागतं, हे तुला माहीत नाही वाटतं? ठीक आहे, तू आज जाऊन ये हां. पण बनारसमध्ये आलो म्हणून अन्नछत्रामध्ये जेवलंच पाहिजे असं का म्हणून? अरे बाबा, तो धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. आता तू आधी स्नान कर आणि तिथं जेवायला जा." सकाळपासून गेलेला अपू जेवून परतला तेव्हा दुपार झाली होती. स्वयंपाकखोलीत बसलेली सर्वजया लहानशा भांड्यातून काहीतरी खात होती. अपू दिसताच तिनं भांडं लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला उगीच संशय यायला नको म्हणून तिनं ते भांडं त्याला दाखवलं. पाण्यात भिजवलेले मसुरीचे दाणे ती खात होती. काही विशेष घडलं नसल्याप्रमाणे सर्वजया म्हणाली, "जेवलास? कसं होतं जेवण?" "फारच वाईट. भाजी म्हणून कोहळ्यांच्या तुकड्यांचा कसला तरी चेंदा वाढला होता आणि त्यासाठीही किती वाट पाहायला लावली. जेवायला जमलेले कसले ते घाणेरडे लोक, सगळेच भिकारी होते वाटतं. बाप रे. पुन्हा म्हणून मी तिथे जेवायला जाणार नाही. तुझी ती धर्मश्रद्धा तुलाच लखला बसू दे. पण तू हे काय खातेस? आज काय उपवास वगैरे आहे की काय? आज स्वयंपाक केला नाहीस का?" "अरे बाबा, आज माझं व्रत आहे म्हणूनच तरी मसूर खाते. नाहीतरी मला ते फार आवडतात म्हणा. फार छान लागतात. संध्याकाळी तूही खाशील?" त्या दिवशी रात्री घरात स्वयंपाक झालाच नाही. सर्वजया अपूला म्हणाली, "मला वाटतं तू थोडे भिजवलेले मसूर खा. फार छान लागतात. म्हणजे मग स्वयंपाक करायची काही गरज पडणार नाही. नाहीतरी रात्री तू जेवतोस तरी किती, थोडासा भात तेवढा खातोस. आणि आता हे मसूर खाल्लेस तर तुला भूकच राहणार नाही." त्यानंतर दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. तिसऱ्या प्रहराची वेळ होती. नंदोबाबूंनी अपूकरवी पानांचा जुडगा पाठवून दिला होता. स्वयंपाक खोलीत सर्वजया विडे करत बसली होती. तेवढ्या तिला बाहेरच्या खोलीत पावलांची चाहूल लागली.
ती व्यक्ती सरळ आतल्या खोलीत येत होती. रात्रभर हरिहरजवळ बसावं लागल्याने सर्वजयाच्या डोळ्यावर झोप आली होती. कोण आलंय म्हणून तिनं वर पाहिलं तर नंदोबाबू दिसले. त्यांना पाहताच ती एकदम दचकलीच. नंदोबाबू म्हणाले, विडे तयार झाले? तुम्ही की नाही पाहिजे तेवढा चुना घालत नाही. थोडा चुना द्या बघू. चुन्याचा डबा सर्वजयाच्या मांडीवर होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं. हरिहर झोपलेला होता आणि अपू तर काय कधीही घरी म्हणून नसायचाच. तिसऱ्या प्रहराच्या त्या शांत वेळी एकांत असा घेरून आला होता आणि तीच संधी साधून नंदोबाबू अधिकच जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सर्वजयाच्या तत्काळ लक्षात आलं. एकदम किंचाळून ती उठली आणि बाहेरच्या खोलीत पळाली. तिथून पुन्हा बाहेर जाऊन थेट अंगणात जाऊन उभी राहिली. तिच्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत जणू संतापाची वीज कडाडली होती. जिन्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, जा, निघून जा इथून आणि पुन्हा इथं येऊ नकोस. सारखं सारखं तुझं काम तरी काय असतं इथं? जर पुन्हा इथं आलास तर मी आत्मघात करून घेईन, सांगून ठेवते. जा इथून. या घटनेनंतर सर्वजया समजून चुकली की आपण आता मोठ्याच अवघड परिस्थितीत सापडलो आहोत. एकतर अनोळखी ठिकाण, आसपास कोणीही आप्तसंबंधी नाहीत. अशा स्थितीत काय करावं हाच प्रश्न होता. काही का असेना नंदोबाबू थोडी तरी मदत करत होते, पण आता तेही संपलं होतं. आता करावं तरी काय? सर्वजयाची खूपच पंचाईत झाली. शेजारी ती पंजाबी बाई होती खरी, परंतु ती फारशी दिसतही नसे. इतके दिवस इथे राहूनसुद्धा सर्वजयाला हिंदी काही एवढी चांगली येत नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांशी बोलायचं, काही सांगायचं तर तेही शक्य नव्हतं. पण अखेर तिनं ठरवलं की नंदोबाबूंच्या या घृणास्पद वागणुकीबद्दल त्या पंजाबी बाईला सांगायचंच. सुदैवानं ती बाई दयाळू आणि फार समजूतदार निघाली. सर्वजयाला विश्वासात घेऊन ती म्हणाली, काही काळजी करू नकोस, मी माझ्या नवऱ्याला सांगते. जर त्या नंदोबाबूने पुन्हा असा काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला बघून घेतील. 2-3 दिवसांच्या जागरणानंतर त्या दिवशी सर्वजयाचा थोडा डोळा लागला होता. तिला जाग आली तेव्हा दिवस कल्ला होता. तिनं पाहिलं तर अपू हरिहरच्या अंथरुणाजवळ बसला होता. आज हरिहरला थोडं बरं वाटत होतं. तो लवकरच बरा होईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं खरं, परंतु तसं कुठलंही चिन्ह दिसत नव्हतं. तो सारखा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आणि झोपेतच असायचा. अचानकपणे डोळे उघडून हरिहरने अपूकडे पाहिलं आणि त्याला जवळ बोलावून घेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. तो काय सांगतोय ते ऐकण्यासाठी अपू वाकला. हरिहर अपूच्या गळ्याभोवती हात टाकून त्याच्याकडे पाहू लागला. अपू गोंधळलाच. बाबा असे का पाहतायत हेच त्याला कळेना. जवळपास रात्री 10 वाजता कसल्याशा आवाजानं अपूला जाग आली. खोलीत समईचा मंद उजेड पसरला होता. खूप थकल्यामुळं सर्वजया गाढ झोपली होती. अपूनं पाहिलं तर हरिहरच्या घशातून कसला तरी विचित्र आवाज येत होता. ती अंधारी खोली, अंग फोडून काढणारी कडाक्याची थंडी, ओलसर जमिनीतून येणारा तो कोंदट मातकट वास, वर आढ्यावर लोंबकळणारी ती कोळिष्टकं, चुलीतून निघणारा तो धूर, या सगळ्या गोष्टींनी खोलीतलं सगळं वातावरण जणू एखाद्या दुःस्वप्नासारखं वाटत होतं. उत्तर रात्री अपूला पुन्हा जाग आली. सर्वजया त्याला हलवून जागं करत होती. अपू, अरे अपू उठ बरं, चटकन वर जाऊन त्या पंजाबी बाईला बोलवून आण. तुझे बापा कसं तरीच करतायत. हरिहरच्या घशातून येणारा तो विचित्रसा आवाज आता आणखीच मोठा वाटत होता. अपू चटकन उठून त्या पंजाबी स्त्रीला बोलावून घेऊन आला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सकाळी 4 वाजेच्या सुमारास हरिहरची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. सर्वजयाभोवती पुन्हा एकदा गर्द अंधार दाटून आला. त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग तिला दिसेना. आता या जगात तिचं कोण उरलं होतं? तिचा आयुष्यभराचा जोडीदार आता कायमचा निघून गेला. सकाळ झाली. जगाचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. सर्वजयासाठी कोणीही थांबलं नाही. दिवसाच्या त्या उजेडातही आपण कुठल्या तरी गर्द अंधारातच चाचपडत आहोत, आधार शोधत आहोत असंच तिला वाटत होतं. परंतु आधार सापडत नव्हता, वाट दिसत नव्हती. अशा या भयंकर संकटात त्या पंजाबी कुटुंबाची मात्र खूपच मदत झाली. जालिम सिंगानं माणसं बोलावून आणली. अंत्ययात्रेची सगळी व्यवस्था केली. रामकृष्ण मिशनचेही काही लोक आले होते.
सगळं क्रियाकर्म आटोपायला संध्याकाळ झाली. अपू मणिकर्णिका घाटावरील पाण्यातून बाहेर आला. तशा त्या कडाक्याच्या थंडीत रामकृष्ण मिशनच्या एका माणसानं त्याला कपडे घालायला मदत केली. सूर्य मावळत होता. अंधार दाटू लागला होता. देवळावरील केशरी ध्वज तेवढे सायंकाळच्या सोनेरी किरणांमध्ये झगमगत होते. आजच्या या प्रसंगानं अपूवर खरोखरच फार मोठा आघात केला होता. तशा त्या शोकग्रस्त मनस्थितीत त्याने घाटाकडे पाहिलं तर दूर अंतरावर एक माणूस तेच आशीर्वचनपर गोड गीत गात होता. त्याच्या भोवती बसलेले लोक उत्सुकतेनं गीत ऐकत होते. जणू आत्ताच काही वेळापूर्वी मणिकर्णिका घाटावर ज्यांचं दहन झालं ते गृहस्थ जणू दुसरेच कोणीतरी होते. कारण त्याचे बाबा प्रसन्न चेहऱ्यानं आपल्या गोड गळ्यानं जणू अजूनही तसेच त्याचं ते आवडतं गीत गात बसलेले होते. प्रभो, वेळच्या वेळी पाऊस पडू दे. धरती माता धनधान्यानं फुलू दे. जगात दुःख दैन्य नसू दे. जगात सर्वत्र शांतता नांदू दे.